चौक येथे काही समाजकंटकाकडून हिरवा झेंडा लावण्यात आला होता। तर त्या निमित्ताने आम्ही सगळे जैन समाज, सकल हिंदू समाज इथं एकत्रित झालो आहोत। आम्ही जालना सदर बाजार येथे निवेदन दिलेले आहे की जे कोणी समाजकंटक होते ज्यांनी हिरवा झेंडा लावलेला होता त्यांना पकडावे आणि कठोरात कठोर शिक्षा करावी। त्यासाठी आम्ही अजून सीओ साहेबकडे पण जाणार आहेत, महापालिकेकडे। आणि आमचे सगळे जैन समाजाकडून एकच निवेदन राहील की अशी ही घटना या आठवड्याभरात दुसऱ्यांदा झालेली आहे सकल हिंदू समाजामध्ये। तर ही घटना परत परत होऊ नये याच्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि यांच्यावर कडकात कडक कठोर कारवाई सरकारने करावी यासाठी आम्ही निवेदन देत आहे। जय श्रीराम। सकल जैन समाज एवं सकल हिंदू समाजाचे तर्फे आम्ही सगळे इकडे जमलो आहेत। हालीत जे घटना घडली, जे आमचे महावीर भगवानच्या जे स्मारक एवं पुतळ्या आपला चौक आपला महावीर भगवान यांच्या चौकाजवळ जे हिरवा झेंडा लावण्यात आला ते आता काढून सगळे सकल जैन समाज एवं सकल हिंदू समाजाने गोमूत्रांनी पूर्ण परिसरची आम्ही स्वच्छता केली आणि परत आम्ही झेंडा आमचा लावलाय एक। त्यानंतर आम्ही याच्या आधी सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये एक कंप्लेंट आणि एक निवेदन आम्ही देऊन आलो। आता यानंतर आम्ही महापालिकेत सुद्धा एक निवेदन देणार आहे, कारण हे जे CCTV कॅमेरा आहे याच्यात ते आरोपीचं जे तोंड आहे किंवा त्याचं जे बॉडी आहे ते दिसून येणार आणि त्याच्यावर मग कडक कारवाई करणार। पोलिसांशी आम्ही एकच विनंती केली की सतत हे होऊ लागला। बघा मागच्या 1 तारखेला सुद्धा असाच एक प्रकरण झाला। ठीक आहे, ते आरोपी आज अटक झालाय तर पोलीस प्रशासनाचा आम्ही धन्यवाद मानू, परंतु 7 दिवस पण झाले नाही म्हणजे 1 हफ्त्यात परत ही दुसरी घटना झाली। म्हणजे सामाजिक तेढ निर्माण करायचे काही विपरीत बुद्धीचे काही लोक आहेत, त्यांचं एक काम चालू आहे। बघा सकल हिंदू समाज, सकल जैन समाज हे एवढं शांतिप्रिय समाज आहे की 2दा अशी घटना घडून पण आज आम्ही शांततेने आमचा जे मार्ग आहे ते चालू आहे। परंतु तिसऱ्यांदा असं झालं तर आम्हाला पण विचार करावा लागेल की शांततेत राहावं की नाही राहावं। आणि हे जे विपरीत बुद्धीचे जे लोक आहे यांना म्हणजे एक मुहावरा मी सांगतो, लातो के भूत बातों से नहीं मानते। आता तरी आम्ही दुसऱ्यांदा बोलून बघतोय, पण यानंतर सकल हिंदू समाज, सकल जैन समाज आम्ही बोलून किती वेळ आम्ही किती टाइम एकच बोलून दाखवू। आम्ही याच्यानंतर रस्त्यावर उतरणार आणि ही घटना जर परत घडली तर आम्ही त्याचा तीव्र निषेध करून त्याला माफ करणार नाही। आताही आम्ही माफ कोणाला करत नाहीये, परंतु आम्ही शांततेने आमचं काम चालवतोय। आता यानंतर शांततेची गॅरंटी मग आम्ही पण कसं घेणार? तर माझी प्रशासनाची एकच द्या, कारण आमची भाषा त्यांना ऐकू देत नाही, तर आता त्यांची भाषा त्यांना ऐकू द्यावं लागणार। हे बोलून आपल्या शब्दांना मी विराम देतो। जय हिंद, जय श्रीराम, जय महावीर भगवान, जय महाराष्ट्र।
जय श्री